किती मोठे मोठे काजवे आलेले आहेत बघा इथे. फक्त हे काजवे लाईट मारली की जवळ येतात आणि ते काजवे लाईट मारली की लांब पडतात. या ज्या पाकोळ्या आहेत यांचा हा सीझनचा टाईम असतो, पावसाळ्याची सुरुवात. आणि आत्ता जो सुंदरपैकी तुम्ही आवाज ऐकताय हा बेडकांचा आवाज तुम्हाला फार कमी ठिकाणी की तुम्ही कॉलर ट्यून पण सेट करू शकता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा जो आत्ता एक एक बेडूक जो ओरडतोय ना, 1-1 किलोचा एक एक बेडूक असतो. इतका मोठा हा बेडूक असतो. निसर्गाचा चमत्कार बघा की पाऊस संपल्यानंतर ही बेडकं गायब होतात आणि 6 महिन्यानंतर ही पावसाच्या सुरुवातीला येतात. ही 6 महिने कुठं राहतात, काय असतात, जमिनीखाली कुठे जातात, त्यांचं अन्न पाणी काय असतं, हा किती चमत्कारिक विषय लक्षात घ्या. तसेच खेकड्यांचा पण विषय. खेकडे जवळजवळ 6 महिने जमिनीच्या आतमध्ये खोलपर्यंत समाधी घेतात आणि 6 महिने पूर्णपणे या पृथ्वीवरच्या विश्वापासून आतमध्ये आपणास एकांतामध्ये कोंडून घेतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला फक्त 2 आठवडे हा आवाज असतो आणि आज हा तुमच्या नशिबी आलेला आहे. मोठा पाऊस झाला की हा आवाजसुद्धा बंद होतो. असा हा निसर्गाचा एक अद्भुत असा चमत्कार असतो. मित्रांनो, सह्याद्री पर्वतामध्ये, सह्याद्रीमध्ये अनेक नद्या वाहतात. आपण पुणेकर एवढे नशीबवान आहोत की पुण्याला जवळजवळ 6 ते 7 नद्यांचं पाणी वेगवेगळ्या डायरेक्शननी पुण्यामध्ये येतं. त्यामध्ये ही एक नदी, या नदीचं नाव आहे मोसे. ही नदी पुढे भीमा नदीला जाऊन मिळते. तर या नदीचं हे उगमस्थान आहे. जसं तुम्ही भीमाशंकरला गेला तर भीमा नदीचं उगमस्थान आहे, त्याला आपण भीमाशंकर असं संबोधतो. ही नदी वाहते, हे मोसे नदीचं उगमस्थानच तसं समजलं जातं. आणि या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे की या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी. या नदीवरतीच पुढे वरसगाव नावाचा डॅम आहे आणि वरसगाव, पानशेत या दोन्ही धरणाचं पाणी पुढे खडकवासल्यात जातं. आणि या नदीचं आत्ता जी pH व्हॅल्यू आहे इथल्या पडणाऱ्या पाण्याची, ही 7 असते. आणि ती जशी जशी सोलापूरकडे मार्गस्थ होते तेव्हा ती pH व्हॅल्यू वाढत जाते, बदलत जाते. त्याच्यातल्या इम्प्युरिटीज वाढत जातात, त्याच्यातली अल्कलाईन हे वाढत जातं. पुणेकर का नशीबवान आहेत, तर पुणेकरांच्या आजूबाजूला 100 ते 150 किलोमीटर अंतरावरती अनेक डोंगर, दऱ्या, जैवविविधतेने भरलेली जंगलं आपल्याला पाहायला मिळतात. परत या नदीचं अजून वैशिष्ट्य असं की ही जी मोसे नावाची जी नदी आहे ही इथून पश्चिम वाहिनी करून हळूहळू पुढे हिचा प्रवास चालू होतो आणि ही 1500 किलोमीटर ट्रॅव्हल करून बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. आणि आत्ता आपण जिकडे जाणार आहोत तर आपण आत्ता मुळशी तालुक्यात आहोत आणि पुणे जिल्ह्यात आहोत. आपण हळूहळू रायगड जिल्ह्यात उतरणार आहोत. तालुका माणगावमध्ये आपण जाणार आहोत. इथून आपण आपला प्रवास चालू झाल्यानंतर जेव्हा बॉम्बे पॉईंट येईल आणि तुमचा तीव्र उतार चालू होईल तर तिकडे जे पडणारं पाणी आहे हे अरबी समुद्राकडे जातं, म्हणजे ते बे ऑफ बेंगॉलकडे जात नाही. म्हणजे अशी ही 2 ओशनना डिवाईड करणारी एक लाईन असते, म्हणजे 2 समुद्रांना डिवाईड करणारी ही लाईन असते. पलीकडं जर पडणारं जे पाणी आहे ते 100 किलोमीटर ट्रॅव्हल करून अरबी समुद्राकडे जातं आणि त्याच्या पूर्वेकडे पडणारं जे पाणी आहे हे 1500 किलोमीटर प्रवास करून बे ऑफ बेंगॉलला जातं. तर अशी ही मॅजिक ठिकाणं आहे आणि ह्या धामणवहाळ भागामध्ये येतो. याचा दक्षिणेकडचा जो भाग आहे, दक्षिणेकडे जो भाग आहे
तिकडे रेडेखिंड आहे, दापसरे आणि पानशेत धरण लागतं आणि उत्तरेकडं मुळशी धरणाचं पाणी लागतं. म्हणजे मुळशी धरणाचं खोरं त्याच्या उत्तरेकडे, म्हणजे अशा मध्य भागात आपण आहोत. आता बॉम्बे पॉईंटपासून आपण इथून चालत जाणार. साधारण 2-1 किलोमीटरचा प्रवास या बॉम्बे पॉईंटपर्यंत असेल. तिथून आपण खाली उतरायला सुरुवात करणार. खाली उतरत त्या वाटेचं नाव आहे निसनीची वाट. काही जण त्याला देवघाट असं पण म्हणतात, बरं का. तर निसनीच्या वाटेने आपण खाली जाऊन डोंगर आपण डावीकडे ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, डोंगर आपल्या डावीकडे राहील आणि निसनीच्या वाटेतून खाली उतरल्यावर सुंदर असं जंगल आहे आणि आपण कुर्डूपेठमध्ये जाऊन कुर्डूपेठमधून तो कुर्डूगड नावाचा किल्ला आहे. कुर्डूगड हा जास्तीत जास्त 1.5 पर्वतीचा किल्ला आहे. जास्त काही मोठा किल्ला नाही. फक्त एका ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल्स मारताना अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला जावं लागेल. थोडासा तिथे डोळे फिरण्याचा पॉईंट आहे, एकच पॉईंट आहे. बाकी मग ह्या ट्रेकमध्ये कुठेही अवघड असं काही नाही. तर त्या पॉईंटवरून जाताना आणि येताना दोन्ही बाजूनी तुम्हाला क्रॉस व्हायचं आहे. तर कुर्डूपेठच्या साधारण पाण्याचं टाकं गेल्यानंतर जेव्हा आडवी वाट चालू होते तेव्हा त्या वाटेवरती तो स्पॉट आहे. कुर्डूगडला वरती एक मोठी सारी गुहा आहे आणि गुहेच्या वरती साधारण 10 मिनिटाचा वरतीच तुम्ही चढू शकता. तर बरेचसे मी जाता, पण वर बघण्यासारखं असं काही नाही. कुर्डूगडच्या टॉपपर्यंत जाता येत नाही, कारण ते पिनॅकल आहे, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आहे. वरती काही जाता येत नाही. कुर्डूगड झाल्यानंतर तुम्ही परत तुमचा परतीचा प्रवास चालू होतो. तुम्ही परतीचा प्रवास करताना ऑरेंज कलरचे फ्लॅगमार्क फक्त फॉलो करायचे. ऑरेंज कलरचे फ्लॅगमार्क बघत तुम्ही या गावात यायचे. जेव्हा त्याच्यातून तुम्ही जेव्हा याल तर इथे लिंग्या घाटाचा एक प्रसिद्ध ट्रेक आहे. तो लिंग्या घाटाचा ट्रेक प्रसिद्ध असा तुम्ही करू शकता. आपला सारथी आणि गाईड म्हणून राहील. अमोलच्या पुढे कुणी जायचं नाही, लक्षात ठेवा. ऐका जरा, ज्या वाटेने जायचं आहे त्याच वाटेने परत यायचं आहे. परतीच्या प्रवासामध्ये लोकांमध्ये अंतर पडतं, तर काळजी करण्याचं कारण नाही. ऑरेंज कलरचा फ्लॅगमार्क झाडाला मारलेला असेल तो फक्त फॉलो करायचा, ऑरेंज कलरचा. चुकण्यासारखा एकच पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा डोंगर तुमच्या डावीकडे पाहिजे आणि जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा डोंगर तुमच्या उजवीकडे पाहिजे. उजवीकडे येताना फक्त एक वाट लिंग्या घाटाकडे जाते, लिंग्या वॉटरफॉलकडे जाते. आत्ता वॉटरफॉल बंद आहे, तुम्ही वॉटरफॉलकडे वगैरे काही जाण्याचा प्रयत्न करू नका. लिंग्या घाटाने आपल्याला वर यायचं नाही, आपल्याला निसनीच्याच वाटेने वर यायचं. तर निसनीच्या वाटेने तिथे ऑरेंज कलरचे फ्लॅगमार्क व्यवस्थित मारलेले असतील, ते फक्त फॉलो करा, नाही तर जंगलात तुम्ही चुकू शकता. तेवढं फक्त एक चुकण्याचा पॉईंट आहे. तिथे जे फ्लॅग मारणार आहे ते दोन 3 फ्लॅग मारून ठेवतील, म्हणजे बरोबर तुम्ही एकदा त्या निसनीच्या वाटेला लागला की मग परत चुकण्याचं काही कारण नाही येणार. वरती बॉम्बे पॉईंटला आल्यावरती तुम्हाला या मंदिराचं शिखर दिसेल. जरी तुमचा इकडे तिकडे रूट झाला तरी मंदिराचं शिखर बघत यायचं आहे. आणि लाईटचा मोठे टॉवर आहे, जे उद्या तुम्हाला दिवसा उजेडी दिसतील, तर ते लाईटचे टॉवर तुम्ही फक्त फॉलो करायचे. इथून जाताना वाटेमध्ये तुम्हाला भरपूर काजवे लागतील. कुर्डूपेठमध्येच पाणी मिळेल. कुर्डूपेठमधून निघताना तुम्हाला पाणी लागणार. पाणी मात्र कुर्डूपेठमध्ये भरून घ्यायचं आहे. जे कुर्डूगडाच्या खालीच कुर्डूपेठ नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे तुम्हाला पाणी मिळेल. विहिरीवरचं पाणी तुम्हाला मिळेल. टोटल जर्नी प्रवासाचा साधारण 3 तास जाणे, 3 तास येणे, याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही. फार तर 1 तासाचा एक्स्ट्रा टाईम. कोणाला काही शंका मित्रांनो?
हो वेगळाच आहे. हे आहे ना वेल्वेट सारखं आहे. खूप छान. आम्ही एका खूप मोठ्या घनदाट जंगलामधनं फिरतोय आणि ही आमची सगळी टीम सगळे येत आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान घनदाट जंगल आहे. ऊन आता नावाला दिसते. किरण येत आहेत. रविवार मस्त गेला, छान गेला ना एकदम फ्रेश हा. फॉर मंडी. व्हेरी गुड व्हेरी गुड. कसा झाला ट्रेक? हा एक नंबर. कसं वाटतंय? खूप छान. एसटीएफनी खूप छान ट्रेक केलाय. मजा येते, घाम निघालाय. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान. स्वेटिंग एम फॉर माधव. छान, मस्त बढ़िया ट्रेक, बहुत बढ़िया ट्रेक हो गया. एकदम बढ़िया.